हिंगोलीमध्ये कालपासून मुसळधार पाऊस होतोय आणि या मुसळधार पावसामुळे हिंगोलीतील नद्या नाल्यांना पूर वाहतोय। या पुरामध्ये अक्षरशः शेकडो एकर जमीन जी आहे ती उद्ध्वस्त झालेली आहे। शेतकऱ्यांची पिकं वाहून गेलेत। आता शेतकऱ्यांच्या हाती जे आहे ती निराशा लागलेली आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत। मी सध्या सावंगी शिवारामध्ये आहे। इथे आपण बघत असाल की कापसाच्या शेतामध्ये मी उभा आहे। आपण सुरुवातीला कापूस उत्पादक शेतकऱ्याकडे जाऊयात। दादा, किती नुकसान झालेलं आहे, याच्यासाठी खर्च किती आला होता, किती एकर मध्ये तुम्ही कापूस लावला? आम्ही 1 एकर मध्ये सीडचा कापूस लावला होता। 30,000 रुपये भाव होता। तर त्याला म्हणजे रोजच्या रोज मेहनत घेत जाय आम्ही, खत औषध फवारणी जास्ती, या कापसापेक्षा जास्ती मेहनत घेते। पण आता हे पूर्ण चकसाप झालेलं आहे। ढोरायला पण चारा नाही। आज पोळ्याचा सण आहे, पण ढोरायला पण चारायला कुठं न्यावं आता, चक गाळ बसला लगे असं येते। मला सांगा की आणखीन कुठकुठली पिकं होते इथे आणि किती नुकसान झालेलं आहे? तुमच्याकडे काय होतं? माझ्याकडे हळद होती, 2 एकर हळद होती, काहीच राहिलं नाही, पूर्ण खडून गेली साहेब। तिला लेकरासारखं सांभाळ, दररोजच्या दररोज ठिबक ड्रिलचिंग सगळं केलं, आणि आज तिथं काहीच नाही। ठिबक गेलं, सगळं वाहून गेले, मेहनत तर गेली आमची। आज म्हणजे जवळपास 2 ते 3 लाख रुपये नुकसान झालं माझं। आणि आज पोळ्याचा सण असताना शेतकऱ्यावर खूप खूप मोठं संकट आलेलं आहे। हे निसर्गाचं सर्व शेतकऱ्यावर संकट आले, मालाच्या भावात संकट, याचं आपल्या निसर्गाचं संकट, सगळं एकच। सरकार पण आता मदत कार्य सुरू केलेलं आहे। मदत मिळेल असं निराश होऊ नका तुम्ही। नाही, मदत नुसती मदतच होऊ नये आम्हाला, असं म्हणतात हे 8 दिवस असते, नंतर कोणी पाहत नाही येऊन। तुम्ही आज आले, उद्या 8 दिवसाला कोणी येत नाही आमच्याकडे, कोणी आमचे हे लावणार नाही, कोणी बातमी लावणार नाही, कारण 8 दिवसानंतर कोणत्या सगळं विसरून जाणार येतं। पण आम्हाला असं म्हणणं आहे की आमचा 8 दिवसात आम्हाला तात्काळ मदत द्यायला पाहिजे। थोडा शेतकऱ्याला दिरोसा भेटसर, नाही शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय काही पर्याय नाही, काहीच पर्याय नाही। कारण की आज लेकराचे लग्न राहिलेले आहेत, लेकराचे लोकांचे व्याजाने पैसे काढून शेतात लावलेले आहेत। काय कंडिशन असेल, काय त्या माणसात रात्र झोपलेले आहेत असे काही शेतकरी आहेत, काही राहिलं नाही, ढुरायला चारा नाही, काही नाही, असं थोडं बेकार कंडिशन आहे। किती नुकसान झालेलं आहे? नुकसान म्हणजे आमचं काही राहिलंच नाही। आता तुमची शेती पण, आता खालची नदीच्या काळी शेती आम्हाला वाह्याचं पण काम नाही, खड्डू गेली गाळ, त्याच्यात जी सुपीक जमीन चक गेली, आता खाली खडक उघडा पडते। काय करायला पाहिजे शेतकऱ्यांना? काही नाही, खूप अवघड झालंय। फक्त एवढं सरकार माझ्या सांगणं, हात जोडून फक्त आम्हाला देतो करतो असं काहीच करू नका। फक्त तात्काळ आम्हाला आमच्या, नाही तर केवायसी करा, हे करा ते करा, अकाउंटला आम्हाला काय मदत होईल तुटमुजी ते सरकार मायबापाने द्यावं, फक्त एवढंच आमचं मागणं आहे सरकारला, हात जोडून। शेतकरी देशाचा कणा म्हणतात, पण शेतकऱ्यावर एवढं संकट, चौकूनच टोटल संकट आहे शेतकऱ्याला। शेतकऱ्याच्या पाठीशी कोणीच नाही, सगळं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या भावना आहेत, अक्षरशः प्रचंड नुकसान झालंय आणि त्यामुळे शेतकरी जे आहेत ते आता हतबल झालेत। दादा, तुमच्या शेतामध्ये कुठलं पीक होतं? आमच्या शेतामध्ये कापूस होता। कापूस म्हणजे असंच झालेलं आहे सर, म्हणजे काही सांगायचंच काम नाही। किती खर्च आला होता आणि किती नुकसान झालं? खर्च कमीत कमी आता एकरी 35,000 रुपये झाली खर्च त्याचा लावून। मला सांगा, कमीत कमी किती उत्पन्न व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये? कमीत कमी आम्हाला 80-90 हजार रुपये निघतात त्याच्यामध्ये एकरी मध्ये। तर आतापर्यंत 30-35 हजार रुपये खर्च झालेला आहे। आता ते खड्डू गेलं, काय नाही उपयोग त्याचा। आणि देऊन शासन किती मदत देणार आहे आम्हाला? काय उपयोगच नाही। शेतकऱ्याला ते म्हणतात तसं वाली कोण नाही। शेतकऱ्यांची अत्यंत बिकट परिस्थिती आहे। कालपासून संततधार पाऊस होतोय। पिंकरच्या छड्या होत्या सर त्याच्यामध्ये, पिंकर ते छड्या सगळं गेलेलं आहे। प्रचंड नुकसान झालंय काकाजी आता, बरं का? आणि आता सरकारकडे तुमची काय मागणी आहे? सरकारकडे आमची एवढीच मागणी आहे की बाबा शेतकऱ्याला काहीतरी पुन्हा उभं राहण्यासाठी की शेतकऱ्यांनी भरपूर मदत करायला पाहिजे, आणि तर शेतकरी उभा राहू शकतो। हा या देशाचा कणा आहे शेतकरी, आणि ते जर कणा नाही उभा राहिला आज देश कणाचं कोलमडून जाईल। हा फार कणाचं एवढं नुकसान झालेलं आहे, आमचं काही सांगायला पूर्ण कणाचं म्हणजे त्याची हे नाही राहिलेली। असं की पूर्ण कणाचं म्हणजे उद्ध्वस्त झालेले, जमीन उद्ध्वस्त। कुठली नदी आहे आणि किती एकर शेती आहे नदीवर? या नदीवर माझी 4.5 एकर शेती आहे, आणि ही कयाधू नदी आहे। पूर्ण नदीपासून जे इथपर्यंत शेती आहे, हे पूर्ण कण्यात नुकसान झालेली आहे, काही राहिलेलं नाही त्याच्यामध्ये। आता काय करायचं? पुढे मुलं बाळ नातू यांचं काय करायचं? फार कणे आम्ही आता 100 वर्षापासून पाहतो, असं कधीच झालेलं नाही। फार कंटाळा बसलेला। 100 वर्षाच्या काळात त्याने इथं म्हणजे बघितलंच नाही। मला 70 वर्ष वय आहे, पण आणखी काही बघितलं नाही। आमच्याकडे आजोबा पण आज वडील पण सांगतात पुढे काहीच झालं नाही। पण आता हे शासनाने का नाही तर पंतप्रधानांनी, मुख्यमंत्र्यांनी यांनी आम्हाला काय मदत करायची ते बघा। आणि सगळे शेतकरी आहेत आणि अक्षरशः
गेल्या अनेक वर्षापासून कधीच अशी पूरपरिस्थिती बघितली नाहीये. या पूर परिस्थितीने शेतकऱ्यांचं आता प्रचंड नुकसान झालंय आणि सरकार मायबापकडे शेतकरी आता मदतीची अपेक्षा करतात. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, मुंबई तक, हिंगोली.